हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल डे 14। आज आहे बुधवार, इव्हनिंग झालेली आहे। सगळं काम आवरून दिवाबत्ती करून आम्ही निघालो आहोत मार्केटला उद्याची तयारी करायला। उद्या आहे गुरुवार, सो माझ्या घरी पूजा असणार आहे आणि उद्याची तयारी करायचं आहे। तर आम्ही सगळं काम वगैरे आवरून माझं पिल्लू इथे रेडी होऊन पूजा वगैरे करून आम्ही निघालो आहोत मार्केटला उद्याची तयारी करण्यासाठी। उद्या गुरुवार असल्यामुळे मार्केटला खूप गर्दी होती। हा आहे आमचा वसईचा मार्केट। सो मला भाजी वगैरे घ्यायची होती उद्यासाठी, तर आम्ही मार्केटमध्ये फिरलो वगैरे आणि भाजीपाला घेतला आणि गेलो घरी। त्यानंतर फ्रेश फूलसुद्धा मिळाले उद्यासाठी। मार्केट झाला त्यानंतर निघालो आहोत आम्ही आमच्या घरी। सो आम्ही घरी आलेलो आहोत फायनली। घरी आल्यानंतर माझ्या पिल्लूची नखं खूप वाढली होती, सो ते आम्ही याच्याने कट केली। हे मिशोवर उपलब्ध आहे। खूप भारी प्रोडक्ट आहे, लहान मुलांसाठी, न्यूबॉर्न बेबीसाठी स्पेशली खूप छान आहे। नखं इझिली निघतात आणि त्यांना त्राससुद्धा होत नाही। सो तुम्हालासुद्धा हे हवं असेल तर लिंक आहे माझ्या बायोमध्ये, नाहीतर कमेंट करा, मी लिंक देते। नेक्स्ट डे मी रेडी वगैरे झालेली आहे। गुरुवार आहे, सो सगळी तयारी करून मी रेडी होऊन मस्त साडी वगैरे घालून देवाची पूजा स्टार्ट करणार आहे। इथे मी पंचामृत बनवलं आहे। आज मी माझ्या सगळ्या देवांना अभिषेक करणार आहे। सो इथे पंचामृत वगैरे करून या साईडला देवारा स्वच्छ करून देवांना स्वच्छपैकी पुसून अंघोळी घालून आता मी त्यांच्यावर अभिषेक करून स्थापन करणार आहे त्यांना। पूजा झालेली आहे व आलेली आहे माझी बहीण, येणार होती। मी आज तिला जेवायला बोलवलं होतं। ती नायगावलाच राहते, सो खूप दिवसानंतर आली ती। खूप छान वाटलं, मस्त वाटलं। क्या लेके आया? नंतर मस्त आम्ही जेवलो चौघंजण। माझी बहीण आणि तिचा नवरा आला होता, सो त्यांनी पेस्ट्री आणली होती, पेस्ट्री खाल्ल्या। त्यानंतर त्यांना बाय करण्याची
सेंटू बाय. नीने आणि जीजूने आणलं होतं गिफ्ट माझ्या पिल्लूसाठी. खूप भारी गिफ्ट होतं, बट आता यूज नाही होणार. थोडा तो मोठा झाला की यूज होईल. तसंही माझ्या पिल्लूला आंघोळ करायला खूप आवडतं. सो असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.